नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीरामानंतर अयोध्येचं काय झालं, रामाचे थेट वंशज असतील तर कुठे असतील हे सांगणार आहे. रामायण आणि सर्वश्रेष्ठ श्रीरामांबद्दल सर्वांनाच माहिती आहे. प्रभू रामांनी कशा प्रकारे 14 वर्ष वनवास भोगला आणि रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येत परतले आणि राज्यकारभार परत सांभाळला. माता सीतेच्या त्यागानंतर श्रीरामांचं काय झालं आणि त्यांच्या भावांनी स्वतःचा देहत्याग कसा केला, त्यानंतर अयोध्येचं काय झालं आणि आजही त्यांचे वंशज जिवंत आहेत का, आता रामाचे थेट वंशज असतील तर कुठे असतील, या सर्व गोष्टी तुम्हालाही थक्क करतील. तर रामायणातील श्रीरामांचं बालपण आणि सीता स्वयंवर, 14 वर्ष वनवास, माता सीतेचं अपहरण, रावणाचा वध, अयोध्येत पुनरागमन, या सर्व बाबतीत जवळजवळ सर्वांनाच माहिती आहेत. आणि अनेकांना असं वाटतं की सीतामातेच्या अंतर्ध्यानानंतर रामायणाचा शेवट झाला. मात्र हे खरं नाहीये. कारण जर भगवान श्रीहरींनी मानव स्वरूपात जन्म घेतला तर त्यांनी देहत्याग तर केलाच असावा. याच रामायणाशिवाय इतर रामायण आणि पुराणांमध्ये त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळं वर्णन आढळतं. एका कथेनुसार माता सीतेच्या सतीची सत्यता सिद्ध झाल्यावर माता सीतेनं आपल्या दोन्ही पुत्रांना लव आणि कुश यांना रामाच्या कुशीत सोपवलं आणि पृथ्वी मातेसोबत भूमिगत झाली. माता सीतेच्या जाण्यानं व्यथित होऊन भगवान श्रीरामांनी यमराजाच्या संमतीनं सरयू नदीच्या काठी गुप्तर घाटावर जलसमाधी घेतली. दुसऱ्या एका कथेनुसार भगवान श्रीराम यांना हनुमान कुठेही जाऊ देत नसत. त्यासाठी भगवान श्रीरामांनी आपली हरवलेली अंगठी शोधण्यासाठी भगवान हनुमानांना पाताळ लोकात पाठवलं. हनुमानजींची अयोध्येत अनुपस्थिती पाहून यमदेव नगरात दाखल झाले आणि संताचे रूप धारण करून रामाच्या महालात पोहोचले. त्यांनी तिथं भगवान श्रीरामांची भेटण्याची वेळ ठरवली. जेव्हा यम एका संताच्या वेशात श्रीरामांना भेटले तेव्हा दोघांमधील संभाषण गुप्त ठेवण्यासाठी त्यांनी एक अट घातली की जर कुणी आमच्यामध्ये आला तर द्वारपालाला मृत्यूदंड दिला जाईल. भगवान श्रीरामांनी आपलं वचन दिलं आणि हनुमानजींच्या अनुपस्थितीत लक्ष्मणाला द्वारपाल म्हणून नियुक्त केले. तेव्हा यमराजा आपल्या खऱ्या स्वरूपात आले आणि म्हणाले, हे भगवान, पृथ्वीवर तुमचं जीवन पूर्ण झालं. आता तुम्ही तुमच्या देवलोकांकडे परत या. या संभाषणाच्या मध्यास दुर्वास ऋषी दारात आले आणि लक्ष्मणाला आत जाण्याचा आग्रह करू लागले. नाहीतर त्यांनी श्रीरामांना शाप देण्याची धमकी दिली. लक्ष्मण आता द्विधा मनस्थितीत होता. जर त्याने आदेशाचं उल्लंघन केलं तर त्याला मृत्यूदंड मिळेल आणि जर त्यानं तसं केलं नाही तर माझ्या भगवान श्रीरामांना शाप मिळेल. अशा द्विधावस्थेत लक्ष्मणानं भगवान श्रीरामाच्या आदेशाचं उल्लंघन केलं आणि स्वतः मृत्यू स्वीकारला. आता या परिस्थितीत संवाद बिघड झाल्यामुळे लक्ष्मणाला मृत्यूदंड द्यावा लागेल की नाही या संभ्रमात श्रीरामही पडले. अशा स्थितीत त्यांनी लक्ष्मणाला राज्यातून हाकलून दिलं. पण भावाचं वचन पूर्ण करण्यासाठी लक्ष्मणानं राज्याबाहेर जाण्याऐवजी सरयू नदीमध्ये जलसमाधी घेतली. लक्ष्मणानं सरयू नदीत समाधी घेतल्यानं भगवान श्रीराम दुःखी झाले आणि त्यांनीही जलसमाधी घेण्याचं ठरवलं. भगवान श्रीराम सरयू नदीत जलसमाधी घेताना त्यांच्यासोबत भगवान हनुमान, जामवंत, भरत, शत्रुघ्न आणि अयोध्येची सर्व प्रजा होती. श्रीराम सरयू नदीत विसर्जित झाले त्यानंतर काही काळाने 4 हातासोबत भगवान श्री विष्णू त्या नदीतून प्रकट झाले आणि आपल्या भक्तांना दर्शन दिलं. यासोबतच अशा प्रकारे भगवान राम आणि त्यांच्यासोबतची सर्व प्रजा त्यांच्यासोबत सरयू नदीमध्ये सामावून गेली. अशा प्रकारे भगवान श्रीराम आपले भौतिक रूप सोडून त्रेतायुगाचा अवतार श्री विष्णूचं रूप घेऊन वैकुंठ धामाकडे निघाले. वैकुंठ धामाला निघालेल्या भगवान श्रीरामांनी भरताला सर्व राज्यकारभार सोपवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राजा भरताने नकार दिला आणि भगवान श्रीरामाने दक्षिण कौशल्य म्हणजे कुशस्थळी, कुशावती आणि अयोध्या राज्य कुशला आणि लवला लवपुरी राज्य सोपवलं, जे आज पाकिस्तानाचं लाहोर आहे. असं म्हणतात की ते आजही एका किल्ल्यात लवचं मंदिर आहे. भरतपुत्र तरक्षला तक्षशिले आणि पुष्करला पुष्करवती येथे राज्य मिळालं. हिमाचलावर लक्ष्मणाच्या मुलाचं राज्य होतं. शत्रुघ्नच्या मुलगा सुभो याला मथुरेत आणि त्याचा दुसरा मुलगा शत्रुघ्नला भिल्सा म्हणजेच विदिशाच्या गादीवर बसवण्यात आलं. श्रीरामासह 4ही भावांना प्रत्येकी 2 पुत्र होते. श्रीरामांच्या जुळ्या मुलांची नावं लव आणि कुश होती तर भरतच्या मुलांची नावं तरक्ष आणि पुष्कर होती. याचबरोबर लक्ष्मणाचे पुत्र चित्रगंध आणि चंद्रकेतू आणि शत्रुघ्नचे पुत्र सुबो आणि सुरसेन होते. श्रीरामाच्या काळात ही कोसल राज्याची विभागणी उत्तर कोसल आणि दक्षिण कोसल मध्ये झाली. कालिदासाच्या रघुवंशानुसार श्रीरामजीने शरावती राज्य यांचा मुलगा लव आणि कुशावती राज्य कुशला दिलं. लवचं राज्य उत्तर भारतात होतं आणि कुशचं राज्य दक्षिण कोसला होतं. कुशची राजधानी कुशावती ही बिलसापूर जिल्ह्यात होती. कोसल हे श्रीरामाची आई कौशल्या यांचं जन्मस्थान मानलं जातं. रघुवंशाच्या मते कुशला अयोध्येला जाण्यासाठी विंध्याचल पर्वत ओलांडून जावं लागल. यावरून हे देखील सिद्ध होतं की त्यांचे राज्य दक्षिण कोसला होते. लव पासून राघव राजपुतांचा जन्म झाला, ज्यामध्ये बडगुजर, जयास आणि सिकरस्वार
यांचे वंशज चालू राहिले. तिची दुसरी शाखा सिसोदिया राजपूत होती, ज्यामध्ये बेचला म्हणजेच बसेला आणि गेलहोत गुहिर वंशज हे राज्य होते. कुशवा राजपुतांचा वंशज कुश पासून सुरू झाला होता. कुशवा व मौर्य सैनी शाक्य पंथाची स्थापना कुश वंशातून झाली असं मानलं जातं. कुशकडून सूर्यवंशाची उत्पत्ती झाली. कुशची 25वी पिढी शल्य हे महाभारत युद्धात कौरवांच्या बाजूने लढले होते. कुशचा काळ 6500 ते 7000 वर्षापूर्वीचा मानला जातो. जे स्वतःला शाक्यवंशी म्हणतात ते सुद्धा श्रीरामाचे वंशज मानले जातात. जयपूरच्या सिटी पॅलेस मधील पोथीखानामध्ये हे दस्तावेज ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये जयपूरच्या राजघराण्याचं नाव भगवान रामाचे पुत्र कुश यांच्या वंशावळीत नमूद केले. त्यात जयपूरच्या माजी राजघराण्यातील महाराजांची नावे सिसोदिया, कछवाह, बिचला, शाक्य हे भगवान श्रीरामाचे वंशज आहेत. सध्या सिसोदिया, कुशवाह, मौर्य, शाक्य, बेचला आणि गेलहोत इत्यादी राजपूत राजवंश हे भगवान श्रीरामाचे वंशज असल्याचं मानलं जातं. जयपूर राजघराणं हे रामाचे वंशज आहे. जयपूर राजघराण्यातील राणी पद्मिनी आणि कुटुंबातील सदस्यांचे श्रीरामाचे पुत्र कुशचे वंशज आहेत असं म्हणतात. काही दिवसांपूर्वी महाराणी पद्मिनी यांनी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांचे पती भवानी सिंग हे कुशचे 307वे वंशज आहेत. त्यांचा विवाह राजकुमारी पद्मिनीशी झाला होता. दोघांनाही मुलगा नाही, एक मुलगी आहे. तिचं नाव दिया आहे. तिचं लग्न नरेंद्र सिंग यांच्याशी झालं. राजकुमारी दिया सुद्धा राजकारणात आहे. त्यांना पद्मनाभ सिंग आणि लष्कराज सिंग ही 2 मुलं आहेत. अयोध्येतील राम मंदिराबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असताना जयपूर राजघराण्याची माजी महाराज भवानी सिंग यांची कन्या दिया कुमारी हिनं सार्वजनिकपणे काही पुरावे सादर केले होते, ज्यावरून हे राजघराणं रामाचे मोठे पुत्र कुशचे वंशज असल्याचे दिसून येते. ते कछवाह किंवा कुशवाह घराण्याचे वंशज आहेत. माजी राजकुमारी आणि भाजपाच्या विद्यमान खासदार दिया कुमारी यांनीही यांचे अनेक पुरावे दाखल केले. त्यांनी एक पत्र दाखवलं, ज्यामध्ये भगवान श्रीरामाच्या वंशातील सर्व पूर्वजांची नावे क्रमाने सूचीबद्ध आहेत. यामध्ये 291 चे वंशज म्हणून सवाई जयसिंग आणि 307वे वंशज महाराजा भवानी सिंग यांचं नाव लिहिलंय. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीरामांच्या वंशाबद्दल याबद्दल माहिती सांगितलेली आहे. धन्यवाद.